कथा किंवा कादंबरीमधून आपण जुळ्या भावांविषयी नेहमीच ऐकत असतो. तशीच दुर्गविश्वातही काही जुळी भावंडे आढळतात. मग तो नाशिक जिल्ह्यातील रावळ्या जावळ्या असो, पुणे जिल्ह्यातील लोहगड विसापूर असो, किंवा मनोहरगड मनसंतोषगड असो, किंवा पुरंदर वज्रगड असो, या जोड किल्ल्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा पावनगड ही दुर्ग जोडी देखील इतिहासात प्रसिद्ध आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. मी विजय बनसोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहेत ते म्हणजे पन्हाळगडावरील पावनगड परिसरामध्ये. आणि पावनगड परिसरामध्ये आज आपण बघणार आहोत ते म्हणजे तुपाची विहीर. मित्रांनो, आजपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी बघितल्या असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या बघितल्या असतील, वेगवेगळ्या ठिकाणी बघितल्या असतील. पण आज जी आपण विहीर बघणार आहे ते एका वेगळ्या पद्धतीची आहे. त्याबद्दल आपण आज या पावनगड परिसरामध्ये आलो आहे आणि त्या विहिरीबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहे. आपण आज तग्यात पाहत आलो आहोत त्या पाण्याच्या विहिरी. परंतु आपण कल्पनासुद्धा केली नसेल अशी विहीर म्हणजे पावनगड येथील तुपाची विहीर. तर मित्रांनो, एक छोट्याशा देवळीसारखी दिसणारी जी वास्तू आहे ती हीच आहे तुपाची विहीर. तर या पन्हाळगडावरील ही ऐतिहासिक विहीर आज आपण बघणार आहे. पूर्वीच्या काळी अन्नधान्य, संपत्ती व तूप या स्वरूपात कर वसूल केला जात असे. यातून गोळा झालेले तूप एका बंदिस्त छोट्याशा विहिरीत साठवून ठेवले जात असे. या तुपाचा वापर लढाईत तलवारीच्या घावाने जखमी होणाऱ्या सैनिकांची जखम भरून येण्यासाठी औषध म्हणून केला जात असे. जास्त काळ साठवलेल्या या औषधी तुपाच्या गुणधर्मांचा वापर करून ते तूप जखमेवर लावले जात असे. तूप जितके जुने तितके ते अधिक औषधी. त्यामुळे जखम लवकर भरून येऊन सैनिक पुन्हा नव्या जोमाने लढण्यास सज्ज होई. त्यावेळी दूध दुभते भरपूर प्रमाणात असल्याने तूप ही मोठ्या प्रमाणात गोळा होणे शक्य होते. तूप अधिक औषधी व टिकाऊ बनण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून वापर केला जात असे. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या प्रती घेतलेली काळजी असू देत आणि त्याच्यासाठीच ही तुपाची विहीर बांधलेली आहे. तर मित्रांनो, या संदर्भात आपण माहिती जाणून घेतलेली आहे. पावनगड हा पन्हाळा किल्ल्याचाच एक भाग मानला गेल्याने कायम दुर्लक्षित राहिला. मात्र तो पन्हाळा किल्ल्या शेजारी असणारा एक स्वतंत्र जोड किल्ला आहे. आणि पन्हाळा किल्ला पूर्ण समजून घ्यावायचा असेल तर पावनगडाचे महत्त्व फार मोठे आहे. कारण पन्हाळा किल्ल्यावर जेव्हा जेव्हा आक्रमणे झाली तेव्हा त्याचे पहिले वार या पावनगडानेच झेलले आहेत. सिद्दी जोहरने 1660 मध्ये पन्हाळगडाला वेढा घातला होता. तेव्हा याच मार्कंडेय डोंगराच्या पूर्व बाजूने इंग्रजाच्या मदतीने पन्हाळगडावर तोफांचा मारा केला होता. पुन्हा 1673 मध्ये शिवरायांच्या आदेशानुसार कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांशी पुन्हा पन्हाळगड जिंकल्यानंतर पावनगड निर्मितीची जबाबदारी अर्जोजी यादव आणि हिरोजी फर्जंद यांच्यावर सोपवली. अतिशय सुबक असे बांधकाम पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्जोजी यादव आणि हिरोजी फर्जंद यांचा 5000 होण्याचे बक्षीस दिले होते.
पावनगडाची निर्मिती झाल्यामुळे पन्हाळगडाच्या मजबूतीत आणखी भर पडली. 1701 मध्ये औरंगजेबाने पन्हाळा आणि त्याचा उपदुर्ग म्हणजे पावनगड जिंकून घेण्याची योजना आखली होती. पण औरंगजेबाला पन्हाळा तर सोडाच, पण पावनगड जिंकून घेण्यात सुद्धा यश आले नाही. औरंगजेबाने जेव्हा पावनगडाला वेढा टाकला तेव्हा सर्जेराव घाटगे या मराठा किल्लेदाराने या वेड्यावर छापे टाकून मोगल सैन्यास हैराण केले. अशातच एकदा घाटगे व त्यांच्या मावळ्यांनी त्यांची प्रचंड कत्तल केली व मोगल सैन्यावर दहशत बसावी म्हणून मोगलांच्या सैनिकांची मुंडकी बुरुजावर रचली. गाडग्यांचा पराक्रम पाहून औरंगजेबाने त्यांना मोठ्या मनसबी देऊ केल्या, पण स्वाभिमानी मराठ्याने त्या नाकारल्या. असा हा छोटासा पण आकर्षक व देखणा इतिहास लाभलेला कोल्हापूर जिल्ह्यातील शिवनिर्मित पावनगड आज देखील इतिहासाच्या काही खुणा आपल्या अंगखांद्यावर घेऊन हा उभा आहे. हे वैभव जर टिकून ठेवावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याला एकच पर्याय, तो म्हणजे दुर्ग संवर्धन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओसह एका नवीन ब्लॉगमध्ये.